आतमध्ये श्रीयाल 11 विरुद्ध ओमकार नांदेश्वर. यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. निहार भाटकरचा धूमधडाका. चेंडू चाललाय एक्स्ट्रा मिड विकेट बॉर्डर यांच्या बाहेर 6 धावांसाठी. ज्यावेळेस तो खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस दाखल झाला होता तेव्हा असाच उल्लेख केला होता, नव्याने ओळख करून द्यायची गरजच नाहीये. या खेळाडूची दोन्ही संघांचे 12 खेळाडू त्वरित यायचंय. पुढचा बॉल पडण्याच्या आधी त्वरित या दोन्ही संघाची नाही तर 5 रनची पॅनल्टी देखील दिली जाईल. एकसारखं विचारायला लागतंय, एक जबाबदारी असू दे तुमच्यावर देखील. मोठा फटका पुन्हा एकदा सरळ बॅटने समोरच्या दिशेने. हा देखील चेंडू चाललाय 1.2 बाउन्स. सीमारेषा पार 4 धावांसाठी. निहार भाटकरची चर्चा या संपूर्ण दिवसामध्ये रंगेल. 12वा प्लेयर जर दुसऱ्या मिनिटाला जर इथे आला नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, हे देखील लक्षात घ्या. श्रेयान 11. श्रेयान 11. आतापर्यंत 10 आलेत. गुरुनाथ याचा पुढचा बॉल लोअर फुलटा सोटा बॅटिंग शॉट ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देईल. तर दरम्यान एक धाव थोडंसं थांबवल. चुकी झाली आहे, चुकीला माफी देखील नसेल. कालच्या दिवसामध्ये चंद्रभागा फायटर्स वैयक्तिक सामने खेळत असताना तिन्हीच्या तिन्ही जिंकलेत. पुढच्या फेरीसाठी पात्र देखील ठरले. तिथून पुढे ओमकार नांदेश्वर हा संघ जिंकला तर या संघाची देखील चर्चा अंतिम दिवसामध्ये चांगल्या ताकदीने रंगेल. पुन्हा एकदा उडवलंय. हा देखील चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. निहार भाटकर थांबायचं नावच घेत नाहीये. थांबतो तो निहार भाटकर कसला असंच म्हणावं लागेल. ओमकार नांदेश्वर भांडारपूर संघाचा हुकमाचा एक्का कधी कुठे कसा काढायचा हे देखील समजलंय त्या संघाला. आता मात्र त्याची चर्चा रंगते. चर्चेचं कारण का बनलो ह्याचं उत्तम उदाहरण देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून दिलं जातंय. गुरुनाथ त्याच्यावर एक वेगळं दडपण देखील असेल. पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस 6 आले त्यावेळेसच असं वाटलं होतं की हे षटक मोठं होईल. हा चेंडू चांगला होता. फुलर लाईनचा बॉल जज करण्यात थोडीशी चुकी झाली आहे. 22 स्वरूपात ही धाव देखील यावेळी जोडली जाईल ओमकार नांदेश्वर भांडारपूर संघाच्या खात्यामध्ये. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक दुसऱ्या डावातील दोन्ही संघांसाठी सामना फार महत्त्वाचा. याच कारणासाठी ओमकार नांदेश्वर जर हा सामना जिंकला तर वेगळी चर्चा. आणि दुसऱ्या बाजूला श्रेयान 11 की सामना जिंकलेला नाही, हा सामना जिंकायचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑलओव्हर फुलटॉस ऑन साईडला भिरकावून दिलाय. हा देखील चाललाय चेंडू अलाउन द कार्पेटने स्क्वेअर लेग पंचांना भेदून 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. पहिल्या फेरीची लढत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा सामना रंगतोय. पहिलं षटक संपेल. श्रेयान 11 कासारी संघाकडून धावसंख्या आतापर्यंत झाली बिनबाद. ओमकार नांदेश्वर भांडारपूर संघाची 21 धावा. विनीत दुसऱ्या षटकासाठी मला वाटतं बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ आणि त्यानंतर एक्स्ट्रा मिड विकेट काव कॉर्नर रिझनमधून एक षटकार करताना दिसेल. 30 सर्कलच्या बाहेरून विनीत त्याचा पहिलाच बॉल राईट माराडो विकेटने हलक्या त्याने पुश करायचा होता. पंच आमच्या दिशेने वळतात. हा येतोय वाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस केली जाते. या संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला गेले तर कालच्या दिवसामध्ये जय भैरी मुरुंगवाडा संघाला 3 सामने खेळत असताना 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. आजच्या दिवसात जर श्रेयान 11 संघ जिंकला नाही तर श्रेयान 11 देखील त्या यादीमध्ये जाऊन पोहोचेल. बैठक शॉट ऑन साईडला खेळायचं. यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय. यावेळेस एकही धाव नव्हती त्या ठिकाणी. यष्टीरक्षकाच्या साथीमुळे एक धाव आली आहे 22 स्वरूपात. बॅटकट ओके बॅटकट स्वरूपात एक धाव येते. म्हणजे झेल होता हा असं म्हणायला देखील हरकत नाही. झेल सोडला यष्टीरक्षकाने. विनीत याचा पुढचा बॉल राईट माराडो विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट हातामध्ये रोल झाली आहे. ऋतिक चेंडूपासून थोडासा दुरावला आहे. त्या दरम्यान 2 धावा यावेळेस धावून सहजरित्या कंप्लीट केल्या जातील.
बॅट थोडीशी हातामध्ये रोल झाली होती आणि तदनंतर तो फटका शॉट लॉंग ऑफला जाऊन पोहोचला. क्षेत्ररक्षक तत्परतेने चेंडूपर्यंत पर्यंत 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जात आहेत. विनीत या षटकातील पुढचा बॉल घेऊन सज्ज असेल. दुसऱ्या बाजूला धावांचा विचार करायला गेले तर आतापर्यंत 25. विनीत राईट अराउंड विकेटने लोअर फुल टॉस क्रॉस बॅटेड समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला शोधलंय का, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेषा पार चेंडू जाईल 4 धावांसाठी. चुका होत आहेत वारंवार क्षेत्ररक्षण करत असताना. अनेक संघ दर्जा उंचवणं गरजेचंच आहे क्षेत्ररक्षण करत असताना. फिल्डिंग फार महत्वाची गोष्ट आहे या क्रिकेटच्या पटलावर आणि तिथे जर चूक झाली तर तुम्हाला सामन्यापासून मुकावं देखील लागतं. क्षेत्ररक्षण थोडंसं सुधारावं लागेल. मंदिराच्याकडून थोडीशी चूक होते. तदनंतर 4 आलेत मागच्या चेंडूवर. विनी त्याचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका. मिनी हेलिकॉप्टर उडवायचं. यावेळेस क्षेत्ररक्षक कॅच घेण्यासाठी धावत होता, मात्र वन बाउन्स त्याच्या शरीरावर चेंडू आदळला. चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आतापर्यंत 30 धावा. 1.4 षटक आतापर्यंत संपलेत. बॅटिंग पॉवरप्ले षटक मैदानाच्या आतमध्ये विनीत हाताळतोय. विनीत त्याचा पुढचा बॉल. सरळ हाताने खेळून काढलाय चेंडू. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ऋतिक शेजनकर चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धाव. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये थोडंसं जखडून ठेवलं असं देखील म्हणायला हरकत नाहीये. ओंकार दांडेश्वर भंडारफळ संघाच्या खेळाडूंना. निहार सारखा फलंदाज असताना त्याच्या समोर चांगली गोलंदाजी म्हणजे चांगलीच गोलंदाजी आहे. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक खोला टाकलेला चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला ओंकार चेंडूपर्यंत पोहोचताय. थोडीशी चूक झाली होती, मात्र एकच धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. षटक यावेळेस संपलंय दुसरं पहिल्या इनिंग मधील. आणि धावांचा विचार करायला गेले तर आतापर्यंत 32. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. षटक संपलंय दुसरं. प्रज्ञेश आले तिसऱ्या षटकासाठी पहिल्या इनिंग मध्ये राईट आउट विकेटने या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका क्रॉस बेटेड ऑन साइडला. रुद्र सुर्वे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुका होत आहेत. वारंवार होणाऱ्या चुका यावेळेस खूप महागड्या ठरू शकतात. सेकंड इनिंग मध्ये चेस करताना या धावा खऱ्या अर्थाने रोखणं गरजेचंच आहे. विकेट आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. ऑन साइडचा विचार करायला गेले तर एक्स्ट्रा मिड विकेट पासून लॉंग ऑफ पर्यंत चेंडू टप्पा पडला. त्यानंतर अतिरिक्तची उसळी. क्षेत्ररक्षकाला देखील चेंडू संबंधलेले नाही. 4 आलेत. रुद्र देखील एक चांगला खेळाडू आहे पंढरपूर संघाचा. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा उडवलाय ऑन साइडला. एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय चेंडू. खेळाडूच्या डोक्यावरून 6 धावांसाठी चौकार आलाय आधीच्या चेंडूवर आणि त्यानंतर 6 आलेत. तब्बल 10 धावा आतापर्यंत 2 चेंडूंवर. 10 ही धावसंख्या आतापर्यंत खर्च केली आहे. बचाव करण्याचा प्रयत्न केला जात पण त्या ठिकाणी म्हणून थोड्याशा चुका होत आहेत. डिफेंडिंग फलंदाजी करायचीच नाहीये. अटॅकच करायचा आहे. पुन्हा एकदा उडवलंय. हा देखील चेंडू जातोय का, मात्र ऋतिक सिल्दनकर चेंडू जज करतोय. पकडलाय झेल. फलंदाज बाद होईल. रुद्र सुर्वे बॅक टू द पवेलियन. संख्या आतापर्यंत 42 झालेत. प्रज्ञेश यांचा पुढचा बॉल.
हलक्यातने खेळून काढण्याचा प्रयत्न, फुलर लाईनचा बॉल होता, थोडंसं पुश केलं ऑन साईडला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. त्या दरम्यान 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जातील. हा सामना कोण जिंकेल असा देखील एक प्रश्न आहे ओमकार नांदेश्वर भंडारपोळे संघासाठी. हा सामना देखील फार महत्वाचा आहे. आणि दुसऱ्या बाजूने श्रीजान 11 फुल न फुलाची पाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 सीझन पर्व तिसरं या संपूर्ण स्पर्धेमधून. प्रज्ञेश यांचा पुढचा बॉल बॅकफुट पंच केलाय, पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित फलंदाज रनआउट स्वरूपात माघारी देखील येताना दिसला असता. मात्र एक धाव तत्परतेने कंप्लीट केली जाते. धावसंख्या आतापर्यंत 45 ही धावसंख्या आतापर्यंत झाली. निहार भाटकर ऑन ट्राय खेळताना दिसतील. 2 सामने खेळले ओमकार नांदेश्वर संघाकडून आणि तदनंतर दोन्ही सामन्यात सामनावीराचा पुरस्कार यांनाच दिला गेलाय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, यावेळेस फटका फसलाय. ऋतिक शिदनकर थोडेसे दुरावले चेंडूपासून. एकच असेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. प्रयत्न देखील चालवले जात आहेत. दुसऱ्या बाजूने प्रज्ञेश यांची देखील एक चांगलं गोलंदाज म्हणून ओळख आहे गुहागर तालुक्यात. षटक यावेळेस पहिल्या डावातील संपले, तिसरं. धावा आतापर्यंत झाले तर ओमकार नांदेश्वर भंडारपोळे संघाचे 46 ला 1. मंदार आलाय चौथ्या षटकासाठी. पहिल्या 3 षटकांचा पहिल्या डावातील खेळ संपलाय. धावसंख्या 46 ला 1. चौथ्या षटकाला सुरुवात केली जाईल. मंदार आयटम ओव्हर द विकेटने निहार भाटकर स्ट्राईकला खेळताना दिसतील. हलक्यातने खेळून करण्याचा प्रयत्न, यावेळेस पुश केलं चेंडूला. चेंडू चाललाय मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचेल. एकच धाव असेल या चेंडूवर. किती धावा इथून पुढे उभारल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं सध्या स्थितीला. वाऱ्याचा वेग थोडासा मंदावलाय. वाऱ्याने थंडीमध्ये रूपांतर केलंय, शांत झालंय. आणि त्यानंतर येणारे अजून देखील 2.5 षटकांचा खेळ बाकी आहे. मंदार याचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला उडवलाय, फटका फसलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू पर्यंत पोहोचला होता. एका हाताने झेल पकडायचा होता आणि यावेळेस बघता बघता चेंडू देखील चाललाय 4 धावांसाठी. 4 धावांसाठी चेंडू चाललाय. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण यावेळेस केलं गेलंय. डीप मधून मिड विकेट आणि त्यानंतर एक्स्ट्रा मिड विकेट. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बोलकावणी देऊन चेंडू चाललाय 4 धावांसाठी. थोडंसं फसवायचं होतं गोलंदाज बंदार याला. गतीमध्ये मती थोडीशी वापरली होती आणि ते करत असताना क्षेत्ररक्षक थोडासा चेंडूपासून दुरावलाय. 4 आलेत मागच्या चेंडूवर. आता मात्र पुन्हा एकदा साईप्रसाद तवसाळकर बंदाराच्या विरोधात स्ट्राईक केला. वेगावर सॉर होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. मिडॉनला बीट करून चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. एकच धाव या चेंडूवर देखील घेतली जाईल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. चौथा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय ओमकार नांदेश्वर भंडारपोळे संघ, तर दुसऱ्या बाजूला श्रीयान 11 कासारी संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसेल. धावसंख्या आतापर्यंत 52 ला 1. मंदारेचा पुढचा बॉल लोअर फुल टॉस, यावेळेस फाईन लेग रिजनला शोधून काढलंय. हा चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार. गोलंदाजाला यावेळेस केले जातोय दंडित. हा येतोय नो बॉल. म्हणजे एका चेंडूवर तब्बल 5 धावा आलेत. बाय 1 गेट 4 म्हणजे 5 धावा या चेंडूवर आलेत. अतिरिक्तच्या धावा आहेत ह्या. थोडं वेगळं करायचं होतं, ते अंगलट आलंय. आता मात्र 5 आलेत. फ्री हिटचा बॉल स्ट्राईक केला निहार भाटकर. मेजवानीच असेल निहार भाटकर याला. शोधतच असतो मला कधी कशी कोण कुठून बिर्याणी आणून देईल आणि मी त्याचा चांगल्या प्रकारे पचवीन ती बिर्याणी. त्याच्यासाठी तयारच असतो आणि ती तयारी आता करावी लागेल. कारण पुढचा बॉल उघडा डोळे पहा नीट, हा आहे फ्री हिट मंदार सुरवी याचा. राईट अप ओव्हर द विकेट फ्री हिटचा बॉल घेऊन निहार भाटकरसाठी उडवलं. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील चेंडू चाललाय क्रॉस बॅटेड. पुलचा फटका लॉंग ऑनला भेदून चाललाय. 6 धावांसाठी षटकार.
पुढचा बॉल मंदार यांचा. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक चेंडूपासून थोडासा दुरावेल, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूपर्यंत पोहोचतोय. तर दरम्यान 2 धावा यावेळेस रोखू शकत नाहीये. 2 आले त्या चेंडूवर देखील. लेदर बॉलचा अनुभव या खेळाडूकडे, म्हणजे ताकद तर असणारच. ताकद आणि टायमिंगचा प्रॉपर वापर करत असताना चांगली फलंदाजी वारंवार करताना दिसतं आपल्या संघासाठी. आतापर्यंत एकदा चेक करा ओव्हर झाले काय, 6 चेंडू झालेत का? एक चेंडू नो आला होता त्यामध्ये. चेक करा पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवर सिंगल आला, तदनंतर चौकार, तदनंतर पुन्हा एकदा सिंगल, एक चौकार आला, 9 चेंडूवर 4 धावा, तदनंतर एक षटकार आला आणि आताची दुहेरी धाव. 6 चेंडू झाले असावेत. पंच पॅनल ऑल फील्ड. एक चेंडू शेष आहे. यावेळेस या षटकातील अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल मंदार याचा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवायचा आहे. क्षेत्ररक्षक झेल पकडेल का? यावेळेस पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद. निहार भाटकर 13 चेंडूंमध्ये 36 धावांची खेळी केली आहे आणि तदनंतर आता मात्र दगावचा आसरा घेताना दिसेल. धावसंख्या आतापर्यंत झाले 67ला 2 आणि 4थं षटक देखील संपलंय. स्ट्राईकला खेळताना दिसेल. 2 गडी माघारी परतल्यानंतर टू डाऊनच्या भूमिकेत मैदानाचा सहारा घेताना दिसतोय. मागच्याच झालेल्या षटकातील अंतिम चेंडूवर निहार भाटकर माघारी परतलेत. विनीत यांचा पुढचा बॉल राईट अराउंड विकेटने हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. डिपमधून प्रोटेक्शन आहे याच फटक्यासाठी. एकच धाव असेल या चेंडूवर देखील. विनीत देखील चांगली गोलंदाजी करतोय. त्याने वैयक्तिक पहिलं षटक ज्यावेळेस हाताळलं होतं तेव्हा देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि तदनंतर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक देखील चांगल्या रीतीने हाताळतोय. 1.2 आतापर्यंत षटकं त्याने हाताळलेत आणि त्यामध्ये 13 धावा खर्च केलेत. हा फटका उडवलाय ऑन साइडला. साई प्रसादच्या बॅट मधून कडकडीत संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार येतोय. 6 धावा. षटकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक इंटरेस्टेड असेल. पकडलाय झेल. धक्का क्रमांक 3 यावेळी बसेल. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. आतापर्यंत 3 फलंदाज बागारी परतलेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. परेश आल्या मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. चेंडू चालला बॅकवर्ड मध्ये. क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू मागे. 2 धावा दरम्यान धावून कंप्लीट केले जातील. आल्या इरादा होता की या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परेश बाई सुरुवात ही येणार आहे. 2 धावा 2 पुढे सरसावतील. आतापर्यंत 74ला 3.
5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक घेऊन आउटसाइड आहे. चेंडू चाललाय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये. एक धाव घेतली आहे साई पेडणेकर. आता मात्र स्ट्राईक लाईक घेताना दिसेल. धावसंख्या आतापर्यंत 76 धावा, 76. संध्याकाळच्या सत्रात पुरी अशी धावसंख्या असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या असं म्हणायला हरकत नाहीये. वाऱ्याचा वेग थोडासा मंदावतो, विकेट थोडीशी शांत होते आणि कैलासवासी नानासाहेब मयेकर यांचं हे क्रीडांगण आणि त्याच्यावर ज्यावेळेस संध्याकाळ जशी होते तशी कमी धावसंख्या देखील डिफेंड केली जाऊ शकते. गुरुने त्याचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक मंदार दमदाम पोहोचलाय चेंडू पर्यंत, पकडलाय झेल. साई पेडणेकर बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 4 यावेळेस लागतोय 76 या धावसंख्येवर. ओजस कीर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पहिल्या इनिंग मधील अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. गुरु याचं गुरुनाथ याचा पुढचा बॉल ओजस साठी लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. सध्याच्या घडीला परेश यांना देखील एक जिवंत मिळालं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू. प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 77. 77. पूलचा फटका खेळायचा होता. यावेळेस लेफ्टी करून जाणारा चेंडू असावा, मात्र यावेळेस डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. उजस कीर 77 या धावसंख्येवर 5वा धक्का, 5वा हादरा भेटतोय ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाला. अजून देखील पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आतापर्यंत 77ला 5. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधील. हा सामना कोणता संघ जिंकेल हे देखील बघणं फार महत्वाचं आहे. श्रियान 11 या संघाकडून मोठा फटका, पुल शॉट्स खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मधील धावा झाल्यात 77. इथून पुढे एखादी मोठी हिट आली ते 80 पार होतील. हा चेंडू चांगला टाकण्याचा प्रयत्न केला जाईल गुरुदेव याच्याकडून. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल अलॉंग द कार्पेट. डीप मधून प्रोटेक्शन, विनी चेंडू पर्यंत पोहोचेल. त्या दरम्यान यावेळेस 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. 3ऱ्या धावेची यावेळेस गरज होती का? स्ट्राईक रन रेटला फार महत्व आहे, कारण विकेट यावेळेस गेली 6वी. धावा झाल्यात 79. 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रियान 11 हा संघ देखील चांगल्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये 2ऱ्या इनिंग मध्ये पोहोचेल. आणि या पुढचं समालोचन आपल्या सुमधुर वाणीने गोपी जाधव सर करताना दिसतील.
पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार नांदेश्वर भंडारपळी संघाने धावा बनवल्यात. 79 आणि 80 धावाचा पाठलाग करायचा आहे. स्कोअर कार्ड तुम्ही पाहताय. निहार भाटकर याने 13 चेंडूंमध्ये 36 धावा, रुद्र 8 चेंडूमध्ये 20 धावा, साई प्रसाद 7 चेंडूंमध्ये 15 धावा, साई पेडणेकर 2 चेंडू 1 धाव, परेश 4 चेंडूमध्ये 4 धावा, ओजस 1 चेंडूमध्ये 1 धाव करून रनआउट स्वरूपात माघारी परतला. त्यानंतर राहुल 2 चेंडूंमध्ये 2 धावा आणि त्यानंतर 79 सांघिक धावसंख्या झाले आणि 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी करत असताना गुरु याने 2 षटकं हाताळली. 12च्या सरासरीने त्यांनी 24 धावा खर्च केलेत. विनीत 2 षटकं हाताळली. 11च्या सरासरीने त्यांनी 22 धावा खर्च केलेत. प्रज्ञेश यांनी 1 षटक हाताळलं, 14 धावा त्यामध्ये आलेत. आणि मंदाऱ्याची थोडीशी खराब गोलंदाजी, त्यामध्ये 21 धावा आलेत, 1 विकेट त्यांनी घेतले. पहिल्या डावाचा लेखाजोखा होता. आता 80 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये श्रीया 11 36 चेंडूंमध्ये 80 धावांचा पाठलाग करताना दिसेल. आणि कॅमेरा वर्क देखील तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून वारंवार उच्च दर्जाचं कॅमेरा वर्क, त्यानंतर ऑपरेटिंग देखील वारंवार चांगल्या रीतीचे होत असते. माझा मित्र ओमकार मुचेंडी टेनिस क्रिकेट लाईव्ह यांचे साथीला साथ देऊन सतत चर्चेचं नाव देखील राहिलंय. आणि खऱ्या अर्थाने या जय भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये टेनिस क्रिकेट लाईव्ह यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलं. सातत्याने ज्यावेळेस ऑक्शन झाला होता त्यावेळेस देखील 2 कॅमेरे ऑपरेटिंग टीम देखील आमच्या समवेत जोडली गेली होती. आणि मोफत लाईव्ह प्रक्षेपण देखील त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांचं देखील सोनमताई चव्हाण आणि गिरीश कोचरेकर यांचे देखील सहर्ष आभार असतील. सध्याच्या घडीला डे 2 मध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेले तर ओमकार नांदेश्वर भंडारपळे संघ वैयक्तिक 2 सामने खेळत असताना दोन्ही सामने जिंकलेत. आणि दुसऱ्या बाजूला श्रीहन 11 कासारी संघ 2 सामने खेळत असताना दोन्ही सामने गमवावे लागलेत. आता मात्र ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. हा सामना जिंकायचाच आहे, कारण फुल न फुलाची पाकळी मैदानाच्या आतमध्ये गरजेची असेल. श्रीहन 11 कासारी संघाला तब्बल 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे सौरभ तर दुसऱ्या बाजूला सिद्धांत लेफ्ट हँडेड बॅटर सध्याच्या घडीला खेळताना दिसेल. सिद्धार्थ स्ट्राईक एंडला असेल तर दुसऱ्या बाजूला सौरभ. गोलंदाजी एंडकडून राहुल गोलंदाजी करताना दिसतील. राईट अराउंड विकेटने पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता. अराउंड कार्पेट शॉर्ट कव्हरमध्ये थोडीशी चूक होते आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईन लगत. क्षेत्ररक्षक चेंडू बघे धावत असताना चेंडूची फील्ड केली जाते. त्या दरम्यान 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केले जात आहेत. दुहेरी धाव आली आहे. दुसऱ्या डावातील पहिल्या चेंडूवर 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून पुढे तुम्हाला चांगली खेळी करणं गरजेचंच असेल. 80 धावा कशा उभारल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 12.25 ची सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला गाठणं गरजेचं आहे. यावेळेस राहुल याचा पुढचा बॉल बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा प्रयत्न. पिचिंग ऑफ साईड ऑफ टर्म लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात. ही चांगली लाईन्थ लेंथ आहे. गुड लेंथचा बॉल यावेळी स्पीक करण्यात थोडंसं कठीणाई प्राप्त झाली आणि त्यानंतर यष्टीरक्षक निहार चेंडूपर्यंत पोहोचलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळत आहेत. हा येतोय वाईट बॉल. हा चेंडू का टाकला असा देखील एक प्रश्न असेल कर्णधार निहार भाटकर यांच्या मनामध्ये. कारण विचार करायला गेलं तर फाईन लेग स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये कार्यरत आहे. तुम्ही शरीरावर गोलंदाजी कराल. पिचिंग लेगसाठी लेफ्ट टर्म लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात 30 सर्कलच्या बाहेरून 2च क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसत होते. मिड विकेट लॉंग ऑफ आणि त्यानंतर फुलर लेनची गोलंदाजी ती देखील पहिल्या आणि दुसऱ्या स्टंपवर होणं गरजेचं आहे. तिकडून थोडीशी चूक झाली होती, मात्र पंचच आमच्या बाजूने वळलेत. अतिरिक्तची धाव यावेळी झाली. सध्याच्या घडीला कव्हर आणि त्यानंतर लॉंग ऑन. फुलर लेनचा बॉल येईल का व्हाईट यॉर्कर हे देखील पाहणं गरजेचं आहे. तशीच फील्ड पोझिशन सजवली गेली आहे. मेरिटवर क्रिकेट खेळणंच गरजेचं आहे. या षटकातील राहुल याचा पुढचा बॉल राईट अराउंड विकेटने फुलर लेनचा टाकायचा होता, मात्र थोडीशी दिशा लाईन लेन भरकडली आणि त्यानंतर चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शर्तीचे प्रयत्न चालवले होते, मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावून देऊन चेंडू चाललाय. 4 धावांसाठी चौकार येईल. जशी क्षेत्ररक्षण सजवलं होतं तशीच गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं होतं. पहिल्याच उल्लेख केला होता ज्यावेळेस कव्हरचा क्षेत्ररक्षक बाहेर काढला होता, मिड विकेटचा आतमध्ये घेतला.
फुलरलेनची गोलंदाजी पिचिंग ऑफ साठी ऑफ टर्म व्हाईट ऑर्करचा प्रयत्न होणं गरजेचं होतं. यावेळेस थोडीशी चूक झाली आणि यावेळी चूक सुधारण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. आता गुडलेन स्पॉटवरून शरीरावर येणारे चेंडू असावेत. या षटकातील पुढचा बॉल राहुल याचा. ही लाईन लेन चांगली आहे. जसं क्षेत्ररक्षण बदललं तसं त्याच दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न देखील सौरभ याने केला. थोडंसं चुकलंय आणि मुकलंय. हा येतोय निर्धा बॉल. धावा आतापर्यंत झाल्यात 8. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडू आतापर्यंत संपलेत. दुसऱ्या इनिंगमधील पहिल्या षटकातील लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डीपमधून प्रोटेक्शन रुद्र चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडीशी चूक यावेळेस झाली आहे. धावा आल्या 2. दुसऱ्या इनिंगमधील पहिल्याच षटकामागे अजून देखील धावा झाल्या 10. जी सरासरी गाठण्या गरजेची होती त्याच्या जवळपास पोहोचलेत. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असलेली मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना दिसतोय. दुसऱ्या डावात राहुल चा पुढचा बॉल. मोठा फटका यावेळेस फसलाय का? डीप मधून रुद्र सुर्वे चेंडू जज करतोय. पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद सध्याच्या घडीला. सौरभ 80 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिल्या षटकात विरुद्ध दिशेला पावलं पडलेत. धावा झाल्या आहेत 10. षटक संपलंय. दुसऱ्या इनिंग मधील पहिलं. अजून देखील विजयासाठी गरज असेल 30 चेंडू आणि 70 धावा. आता मात्र जी सरासरी 12.50 वर होती ती आता 14 वर जाऊन पोहोचली. स्ट्राईक एंडला खेळणारा फलंदाज सिद्धार्थ. दुसऱ्या बाजूला ऋत्विक. निहार याचा या षटकातील पहिलाच बॉल. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय वाईट स्क्वेअर. जी सरासरी 14 प्रति षटकामागे येऊन पोहोचले ती भेदली जाईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 11. षटक संपलंय 1. विकेट गेले 1. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. निहार यांचा या षटकातील पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस पायाची अपील केली जाते. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. यावेळेस पिचिंगच लेग स्टिकच्या बाहेर होती आणि त्यानंतर पंच देखील तत्परतेने त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. इम्पॅक्ट देखील बाहेरच्या दिशेने झाला. अपील देखील इतकीशी मोठी नव्हती. थोडंसं फलंदाजाला डिसमिस करायचं होतं. असाच प्रयत्न अपील करत असताना मात्र 1 धाव आली. लेग बाय स्वरूपात असेल ती देखील धाव. थोडेसे फलंदाज देखील जाचवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऋत्विक स्ट्राईक एंडला. रिव्हर्सचा फटका. यावेळेस बॅट आणि क्लास स्विचचा बॉल चाललाय. थर्डमॅन वंडरलँडच्या बाहेर 6 धावांसाठी ऋत्विक शिलदनकरच्या बॅटमधून कडक कडकडीत संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार. बंधू आहेत हे दोघं तीच प्रॅक्टिस करतात वाटतं. रिव्हर्सचेच फटके खेळतात कारण आर्यन देखील सध्या त्याच कारणामुळे चर्चेत राहिलाय. यावेळेस फसवलं होतं गोलंदाजाने फलंदाजाला. फिंगर थोडेसे रोल केले. ऑफ कटरचा वापर यावेळेस केला जातोय. गतीमध्ये थोडीशी मती यावेळेस वापरली आणि मोठ्या खेळाडूंची ओळखच असते. ज्यावेळेस स्पेसने गोलंदाजी करतात त्याच्यावर एखादा मोठा फटका येतो. त्यानंतर डोक्याने गोलंदाजी केली जाते. निहार यांचा पुढचा बॉल. यावेळेस वेगावर स्वार झाले होते. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक रुद्र चेंडूपर्यंत पोहोचतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. यावेळेस दुहेरी धाव घेतली जाते. जी सरासरी गाठायची ती तर सध्याच्या घडीला गाठली गेली असं देखील म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या इतकीशी मोठी नाहीये. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये ती भेदली जाईल का हा देखील एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये देखील भेटेल आपल्याला. निहार यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा आहे. बदल आदित्य नव्हतं या चेंडूवर. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला गेला आणि त्यानंतर चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये साई प्रसाद यांच्या हातामध्ये स्थिरावेल. हा येतोय निर्धाव चेंडू.
निहार वाटकरच्या विरोधात स्वीटची ज्यावेळेस आली त्यावेळेस कॉन्फिडन्स सध्याच्या घडीला डबल झालाय ऋतिक याचा. पुन्हा एकदा फाईन लेग रिझन मध्ये शरीरावरचा बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांसाठी निहार भाटकर याच्या विरोधात ऋतिकच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या आतापर्यंत 24. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून देखील 66 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 56 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा आतापर्यंत 24. 12.50 ची सरासरी ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात झाली होती त्यावेळेस गरज होती आणि सध्याच्या घडीला त्याच सरासरीपर्यंत जाऊन पोहोचलेत. आता मात्र साई पेडणेकर तिसऱ्या षटकासाठी ओव्हर द विकेटने दिशाहीन गोलंदाजी पहिल्या चेंडूवर झाली. लेफ्ट हँड बॅटर फलंदाजी करतोय म्हणूनच कदाचित या गोलंदाजाचा वापर करण्याचा विचार केलाय कर्णधार निहार भाटकर यांनी. कारण ऑफ कटर चांगल्या रीतीने हाताळतो हा गोलंदाज साई पेडणेकर मॅन फ्रॉम नेवरे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. मोठा फटका. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. फुलर लेनची गोलंदाजी आणि गुडलेन स्पॉट हा फार महत्त्वाचा टप्पा असतो गोलंदाजी करत असताना गोलंदाजांकडे. तिकडनं थोडीशी चेंडूने दिशा बदलली. हलकासा बाहेर निघाला चेंडू लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. साऱ्या बॅटने समोरच्या दिशेला. रुद्र चेंडूपर्यंत पोहोचेल. झालेली थोडीशी चूक. इतकासा फरक पडत नाहीये. एकच धाव येईल या चेंडूवर. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. आता मात्र जबाबदारी पूर्णतः ऋतिक घेताना दिसतोय. आपल्या संघाचा भार स्वतःच उचलायचा आहे. कारण एक चौकार एक षटकार त्याने आतापर्यंत लगावलाय. 26 धावसंख्या ऑन स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचले. दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2.2 षटका आतापर्यंत संपलेत. साई पेडणेकर ऑन दी मार्क गोलंदाजी एंड कडून तिसऱ्या षटकासाठी दुसऱ्या डावात. 26 धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 54 धावसंख्येची गरज आहे. राईट हँड बॅटर समोर आल्या कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. 30 सर्कलच्या बाहेरून अतिरिक्तचे 5 खेळाडू. पॉईंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ एक्स्ट्रा मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसत आहेत. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून वारंवार 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून कार्यरताना दिसतील आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील केली जाईल. लॉंग ऑफमध्ये कोडी नाहीये. मोठा फटका खेळायचा. यावेळेस फटका चेंडूपर्यंत पकडलाय जाईल. ज्या ऋतिकने जबाबदारी घेतली होती तो सध्याच्या घडीला माघारी परतताना दिसेल. श्रेया 11 कासारी संघाकडून दुसरा धक्का बसतोय. गुरुनाथ नागवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 2 षटकं देखील हाताळली होती. ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. ऑन साईडला खेळायचं होतं आउटसाईड टेज आणि तदनंतर यष्टीरक्षक तत्परतेने चेंडूपर्यंत पोहोचलाय. धक्का क्रमांक 2 हा लागलाय. 26 या धावसंख्येवर 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हणजे विजयासाठी अजून देखील चेंडू शिल्लक असतील 20 आणि 54 या धावसंख्येची गरज आहे. गुरुनाथ नागवेकर ऑन स्ट्राईक. साई पेडणेकर याच्या विरोधात लोअर फुल टॉस आल्या मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी कडकडीत षटकार मारलाय. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय हा फलंदाज असं देखील सध्याच्या घडीला वाटतंय. पण गेले लोअर खराब चेंडू होता मात्र चांगला फटका आलाय. शक्ती प्रदर्शन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. गुरुनाथ विजयासाठी अजून देखील 48 धावांची गरज असेल. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये साई पेडणेकर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली होती मात्र गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये जसा गेला तशी साईवर करणी केली. 6 धावांसाठी षटकार आलाय. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पंच थोडंसं दंडित करतायत गोलंदाजाला. हा येतोय वाईट बॉल. हा सामना कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला श्रेयन 11 दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दिसतोय. साई याचा पुढचा बॉल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज तदनंतर चेंडू चालला एक्स्ट्रा मिड विकेटमध्ये. रुद्र चेंडूपर्यंत पोहोचेल.
एकच धाव असेल. या चेंडूवर षटक दुसऱ्या डावातील संपलंय. तिसरं धावा करायचे आहेत 80 आणि आतापर्यंत धावा झाल्या 34. 2 गडी बाद. विजयासाठी समीकरण येऊन पोहोचलंय. 18 चेंडू 46 धावा. चौथ्या षटकासाठी पहिलाच बॉल. यावेळेस फटका फसलाय. सचिन चेंडूपर्यंत पोहोचले होते मात्र त्यांच्या हातातून झेल निसटलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं. 18 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर विकेट आली होती. झेल निसटला. यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. आता मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला. त्याला डीप मध्ये नेलंय थोडंसं. फाईन घेतलंय त्याला. तो चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल सिद्धार्थ. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. सरळ बॅटने चेंडूला ढकलून दिलंय लॉंग ऑफ मध्ये. रुद्र चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगलने यावेळेस स्ट्राईक रोटेट होईल आणि सिंगल डबलने इतकासा फरकच पडणार नाहीये. वाऱ्याचा वेग सध्याच्या घडीला मंदावलाय. तशीच विकेट देखील शांत झाली. 16 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. धावा आतापर्यंत झाले तर 80चा पाठलाग करत असताना 36ला 2. श्रियान 11 कासारी संघ. पुढचा बॉल साई प्रसाद याचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक तत्परतेने. यावेळेस विकेट आली 3री. धावा झाल्या 36. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 3 फलंदाज माघारी परतलेत. थोडीशी पडझड देखील चालू आहे सध्याच्या घडीला श्रियान 11 कासनरी संघाची. दुसऱ्या बाजूला साई प्रसाद तवसायकर चांगली गोलंदाजी करतायत. हा देखील आयकॉन खेळाडू आहे ओमकार भांडारपोळे संघाचा. रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे मात्र चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. चांगली गोलंदाजी देखील सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये साई प्रसाद करताना दिसत आहेत. हारला तरी चालेल मात्र जिंकणाऱ्या संघाला अंतिम क्षणापर्यंत असं वाटलं पाहिजे की ही लढाई आयुष्यातली कठीण लढाई होती. आता कठीण लढाई या ठिकाणी सोपी केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण ओपनिंगला आलेला सिद्धार्थ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये टक धरून उभा आहे. आता नुसतं उभा राहून चालणार नाही तर तुम्हाला चौकार षटकारांची बरसात देखील करावी लागेल. ब्लॉकला टाकलेला बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवलंय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करेल, फील्ड करेल. तर दरम्यान एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. धावा झाल्यात आतापर्यंत 38ला 3. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय भंडारीचा झेंडा देखील डोलाने फडकताना आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. जे क्रीडारसिक मायबाप आमच्यापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये जोडले गेले त्यांचे देखील सहर्ष स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये. यावेळेस कोणतीही धाव नसेल. प्रतीक सुर्वे आपणास विनंती आहे जी तुमची गाडीची चावी ऑन केलाय ती बंद करा. पेट्रोल जास्त झालं असेल तर आमच्यापर्यंत सुपूर्त करा. तुमच्या गाडीची चावी थोडं बंद करा. तुमच्या लाईटचा प्रॉब्लेम होतोय आम्हाला. यावेळी षटक देखील संपले दुसऱ्या डावात. चौथं. धावा झाल्यात 38ला 3. म्हणजे विजयासाठी 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. म्हणजे सरासरी येऊन पोचले प्रत्येक षटकामागे 21ची. आता 21ची सरासरी इथून पुढे
गाठली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सामना संपलेला नाहीये. इथून पुढे हा पिक्चर सुपर हिट होईल की पॉवरफुल होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला 12 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. गोलंदाजी एंडकडून निहार पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करताना दिसतील. बॅट फेकले, बॉल फेकला असता सीमारेषा बाहेर तर पुन्हा एकदा श्रेयान 11 कासारी संघ या सामन्यामध्ये जीवित राहिला असता. मात्र बॅट हातातून निसटली. हा सामना तर सध्याच्या घडीला निसटलेला नाहीये ना हे देखील पाहणं गरजेचं आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील 42 धावांची गरज आहे. 11 बॉल 42. कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अजून देखील या सामन्यात काही होऊ शकतं. गतीमध्ये मती वापरण्याचं काम या संपूर्ण दिवसामध्ये निहार भाटकर यांनी चांगलंच केलंय. मोठमोठ्या फलंदाजांना शांत ठेवलंय. मात्र त्याच्या विरोधात ऋतिक शेदनकर याने एक स्विचिट मारला होता. ते चर्चेचं कारण बनेल. एखादी व्हिडिओ देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याच्या स्टेटसला येईल. आता मात्र अजून देखील 10 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला चौकार मारावा लागेल. 10 बॉल 41 इथून पुढे केले जातील का श्रेयान 11 कासारी संघाकडून. हाफ ट्रॅकर दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. पंचांचे दोन्ही हात समांतर. ही धाव येते अवांतर. काय गरज आहे का हा देखील एक प्रश्न. सध्याच्या घडीला रन रेटने तुम्हाला चांगल्या रीतीने पुढे जायचं असेल तर प्रत्येक चेंडू इथून पुढे फार महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रेट देखील फार महत्त्वाचा असतो. तो प्लसमध्ये गेला तर तुम्ही देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लस होऊ शकता आणि त्याच्यासाठी इथून पुढे प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर कमी चुका कराव्या लागतील. मोठा फटका खेळायचा. यावेळेस पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे. गोलंदाज निहार याला लगातारचा दुसरा वाईट आलाय. लगातारचे 2 चेंडू आतापर्यंत वाईट फेकलेत. कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय. सध्याच्या घडीला निनाद सुर्वे यांना यावेळेस ऑनस्क्रीन दाखवलं जात आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांना यावेळेस स्क्रीनवर दाखवलं जात आहे. यावेळेस सरळ बॅटने उचलले चेंडूला समोरच्या दिशेने. साई पेडणेकर फार कमी चुका करतो क्षेत्ररक्षण करत असताना. मात्र यावेळेस चूक झाली आहे. यावेळेस थोडीशी चूक झाली आणि तदनंतर थोडीशी निराशा देखील आहे. कारण हा सामना जिंकताय जरूर मात्र स्ट्राईक रेटमध्ये थोडीशी चलबिचल वाढवायची असेल तुम्हाला प्रत्येक झेल मैदानाच्या आतमध्ये पकडणं गरजेचं आहे. ट्रॅकर बॅकफूट पंच करायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा यावेळेस देखील संपर्क नाहीये. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता बॅनर. जे स्पॉन्सर आहेत, जे सल्लागार आमचे वारंवारी वेगळं मार्गदर्शन करत असतात. योग्य ते मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. असे सर्व व्यक्तींचे, थोर व्यक्तींचे बॅनर देखील या ठिकाणी लावले गेलेत. यावेळेस फटका उडवलाय कव्हरला. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद. यावेळेस चौथा. एक 80 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा जास्वळतोय मैदानाच्या आतमध्ये श्रेयान 11 कासारी संघ. धावा झाल्यात 41. म्हणजे अजून देखील जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. हा सामना इथेच संपलाय का असंच वाटायला लागलंय. कारण श्रेयान 11 कासारी संघाच्या दायगडमधून थोडीशी निराश आहे. 39 धावा इथून पुढे करायच्या आहेत. अजून देखील 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार आणि चौकारच मारावा लागेल. चौकाराने देखील इतकासा फरक पडणार नाही. षटकारच मारावा लागेल प्रत्येक चेंडूवर. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार नांदेश्वर भंडारापुळे संघाच्या दागडमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येऊन पोचलं. कारण माहिती आहे या स्पर्धेमध्ये आपण योग्य ती वाटचाल आतापर्यंत केली आहे. ब्लॉकला टाकलेला बॉल खेळून काढायचा होता. चेंडू चाललाय लॉंग ऑफमध्ये. डीपमधून प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एकापेक्षा जास्त काही नसेल. विजयासाठी आता मात्र 6 चेंडू 38 धावांची गरज आहे. हा सामना कुठे जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अंतिम क्षेत्ररक्षक गोलंदाज कोण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल. सहा चेंडू 38 धावा. आजच्या दिवसात प्रभावित करणारा खेळाडू ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाकडून रुद्र सुरभे. ऑनस्क्रीन तुम्ही पाहताय. 6 चेंडू 38 धावांची गरज. साई प्रसाद अंतिम षटकासाठी स्वतःच्याच गोलंदाजी एंडकडून चेंडू फील्ड करतोय.
हा सामना संपलाय म्हणायला हरकत नाहीये. 5 चेंडू अजून देखील जिंकण्यासाठी 38 धावांची गरज अशक्य असं समीकरण आहे. दिवस दुसरा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. हा सामना संपला की आपण उद्याच्या दिवसात तिसऱ्या दिवसात जाऊन पोचू. गतीमध्ये परिवर्तन, लोअर फुलटॉस बॉल क्रॉस बॅटेड खेळून काढलाय लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूपर्यंत. पंच पॅनल देखील तुम्ही पाहताय. आशिष सर दिंदूर, तदनंतर कैलाजी पिलनकर, रत्नागिरी तालुक्यातील मातबगर पंच एका बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत, मेन पंचांच्या भूमिकेत गुहागर तालुक्यातील एक नामवंत पंच कैलाजी पिलनकर, त्यांना तुम्ही मेन पंचांच्या भूमिकेत पाहताय. हे सर्व दृश्य आपण पाहताय tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर. भारतातील पहिली टेनिस क्रिकेटची वाहिनी म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. यावेळेस थोडंसं वेगळं करायचं होतं, त्यावेळी चेंडू आलाय व्हाईट स्क्वेअर. कालच्या दिवसात चंद्रभागा फायटर्स या संघाची देखील चर्चा रंगली आहे. आजच्या दिवसात कोणता संघ यावेळेस पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल हे देखील बघणं गरजेचं आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. औपचारिकता बाकी आहे. आता त्या औपचारिकता पूर्ण करण्याचं काम देखील केलं जाते प्रज्ञेश यांच्या माध्यमातून. 2 बॉल 37. सूर्य देखील सध्याच्या घडीला अस्ताकडे चाललाय. आजचा दिवस देखील समाप्तीस येईल. लोअर फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑन मध्ये. 1 चेंडू विजयासाठी 37 धावा आणि 1 चेंडूमध्ये 37 धावा आतापर्यंत या क्रिकेट विश्वामध्ये कधी आलेल्याच नाहीयेत. 1 चेंडू 35 धावांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच औपचारिकता यावेळेस कंप्लीट केली जाईल. बॅकफूट पंच केलाय, कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि या स्पर्धेतील दुसरा संघ ठरलाय ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघ पुढील फेरीसाठी पात्र. आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ यावेळी संपलाय. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 या स्पर्धेचा दुसरा दिवस यावेळी समाप्तीस आल्याचं घोषित करतो. पुढील वाटचालीसाठी ओमकार नांदेश्वर भंडारफळ संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा वन अँड ओनली निहार भाटकर. प्लीज ना समालोचन कक्षामध्ये यायचंय. दापोली गावातून देखील एक खेळाडू आलाय, सिद्धार्थ केळसकर. तुमचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तुम्ही देखील त्वरित मेन मंचावर यायचंय. सिद्धार्थ केळसकर. दुसऱ्या बाजूला निहार भाटकर फलंदाजी करत असताना 13 चेंडूंमध्ये 36 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकं हाताळली, 17 धावा खर्च केल्याने 1 विकेट देखील त्यांच्या कोट्यामध्ये येऊन पोहोचले.